ऑल इज वेल चित्रपटाच्या माध्यमातून काय सांगशील बेळगावकरांना तू? कसा अनुभव असेल आणि एवढं सांगेन की आमचे निर्माते बेळगावचे आहेत आणि सिनेमा बेळगावात पहिल्यांदा मराठी सिनेमा एवढ्या स्केलवर प्रमोट केला जातोय. तो रिलीजही खूप मोठ्या पद्धतीने केला जातोय. तर सगळ्यांना विनंती आहे की आवर्जून जाऊन बघा, जेणेकरून मराठी सिनेमा जास्तीत जास्त बेळगावात येऊ शकेल आणि बेळगावात त्याचं शूटिंग सुद्धा सुरू होऊ शकेल. बेळगाव अतिशय सुंदर आहे, खूप कमाल क्लायमेट आहे, शूटिंग फ्रेंडली आहे. तर जास्तीत जास्त तुमच्या सपोर्टची मराठी सिनेमाला गरज आहे, तर प्लीज द्या आणि सिनेमा आवर्जून बघा. एक भन्नाट विनोदी सिनेमा आहे, क्लीन कॉमेडी आहे. फॅमिली सोबत बघू शकता, मित्रांसोबत एन्जॉय करू शकता. खूप छान गाणी आहेत आणि एक जो मराठी कॉमेडीचा जो फ्लेवर आहे या सिनेमात तो पुरेपूर आहे. तो लोकांना बघायला खूप आवडतो. सगळ्या बेळगावकरांना विनंती आहे की आवर्जून सिनेमा बघा आणि तुमचे रिव्ह्यूज, तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुझ्या आठवणीतला एखादा सीन? अख्खा सिनेमा माझ्या आठवणीतला आहे. पण असे खूप खूप सीन्स आहेत, म्हणजे सयाजी सरांसोबत केलेले प्रत्येक सीन मला खूप आठवणीतले आहेत माझे. कारण सयाजी सरांनी एक ऍडिशन घेतली होती नकळत आमच्या. खूप मस्त ऍडिशन त्या सीन मध्ये त्यांनी घेतली होती. सयाजी सरांसोबत केलेले सगळे सीन्स खूप मेमोरेबल आहेत. त्यांचं काम बघत आम्ही मोठे झालो आणि आता त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पुन्हा पुन्हा बेळगावला आवडेल आवडेल का तुला बघ आता याच्यात? आणि पावसाळ्यात तर नक्कीच आवडेल. एवढं सुंदर बेळगाव झालंय, खूप छान हवामान झालंय, लोकही खूप छान आहेत, स्वच्छ स्वच्छ एवढं स्वच्छ शहर आहे, एवढी छान वस्ती आहे आजूबाजूला. तो नक्कीच परत परत यायला आवडेल आणि बेळगावात लवकर लवकर शूटिंग करायला सुद्धा आवडेल. एक अपील प्रेक्षकांसाठी पिक्चर ऑल इज हेच वेल साठी. सांगेन की 27 जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा. तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद अभिनय, वेळ दिल्याबद्दल.